मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथे आयटीआयचं शिक्षण घेणारा विद्यार्थी शिवम गोताड याचा जागीच मृत्यू झाला. हातखंबा येथील हायस्कूल जवळ असलेल्या तीव्र उतारावर कोळशानं भरलेल्या कंटेनरनं मागून येऊन धडक दिली आणि यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शिवमचा मित्र निशांत कळंबटे वय वर्ष 20 झरेवाडी याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झालेली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हातखंबा झरेवाडी येथील शिवम रवींद्र गोताड आणि त्याचा मित्र निशांत हे दोघेही घरी जाणार होते. हातखंबा येथे आपली दुचाकी ठेवून दोघे विद्यार्थी रत्नागिरी येथे शिक्षणासाठी जात असत. कॉलेजमधून परत येत असताना काळानं शिवमवर घाला घातला. हातखंबा येथे कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीनं 4 चारचाकी गाड्या आणि 2 मोटारसायकल यांना उडवलं. शिवम हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. या घटनेनं गोताड कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलंय. अपघात झाला त्याच्या 2च मिनिटांआधी तो गाडीवरती बसला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटनास्थळी पालकमंत्री उदय सामंत यांनी रात्री उशिरा भेट दिली. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली असून अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे राजेंद्र यादव करतायत. तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, रत्नागिरी. कोण कोळसामध्ये कोण आहे त्यांना उद्या आणले पाहिजे. कंपनीवाल्याला मग जखमेल झाला पोर गेला ना. गॅसवाल्यांना जर आपण केली मीटिंग, गॅसवाल्यांना पण टाईट केलं आपण, कोळसावाल्यांना पण करून टाकलं. ओव्हरलोड करून केसेस ठोकून टाकलं. आरटीओ कोण आहे? आरटीओची गाडी खासगी गाडी होती सर, कडपे म्हणून आरटीओ. ते पण कुठं पण उभे राहतात ना. नाही, ते पुढे फॅमिली सोबत त्याला पण